तर मित्रांनो चाललोय आम्ही सध्या बुलेश्वरला. मग काय काही मागचं नळसळे घेऊन चाललोय मी. आणि आम्हाला आता आकेवाडीला जायचे. तिकडने तसंच घाट चालू लागतो जायचे आम्हाला. तर चला तुम्हाला दाखवतो बुलेश्वर मंदिर. तुम्हाला लई दिवस दाखवायचा प्लॅन होता माझा. आज दाखवतो. चलो चलो मित्रांनो चलते है बुलेश्वर को. और ये मित्रांनो हे बघा पुढे डुलकी तो आपली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आखे मित्रांनो. ज्ञानेश्वर आखे बघा बारीक वर्ग अजून पावसाचे काय पारस आहे अजून बरं का मित्रांनो. काय पारसाची अजून येऊ काय बारकी सायकल चालत होता. मग काय त्याला म्हटलं जा लवकर आसमान ती काय गाड्या बिड्या असून ती घेऊन ये. मग काय चाललाय तो अका घरी. त्याला म्हटलं ये लवकर घेऊन जा पळ जा आड्या. मग काय ते घेऊन आलो त्याचं गाड्या आणि ती कोणी दुसऱ्यानेच लटकावलं. काय ही मोकार रे वाटतं हो का. मी कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा तुम्ही. हो का गोगल बिगल टाकला आता कसा दिसतोय डॉन बिन. हो का गाड्या त्याचं नाही सगळं दुसऱ्याचं या मोकार शानपणा. मग काय हो का कसा दिसतोय हो का तुम्ही कमेंटमध्ये सांगा हो. तर नेण्याला उरकायला लावलेलं त्याच्या आधी त्याचा कुत्रा चालता आहे बघा. ह्यो नाही कुत्रा दुसरा आहे हो का. ह्यो कुत्रा हा. मग काय ते कुत्रा नुसता नाचत होता तुम्हाला दाखवतोय बघा. त्याचं तोंड सोडे हां हो का. मग काय शेवटी आला बाबा त्याचा मालक बिन. चला म्हटलं आता बुलेश्वरला. मग काय चाललो आम्ही आमच्या मार्गाला मित्रांनो. तसं तर तुम्ही आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, सगळं करा. ही शिरो डाबा काय तुम्ही नाव ऐकून असं नाही काय तिथनं थोड्या खाडवारी रस्त्यागत आम्ही भांगार रस्ता प्रवास करत थोडा आम्हाला जायचं होतं डांबरेला. कारण की तिथं आपले यवतवरनं पोरं येणार होती ती लाट करून ती होती. मग काय चला म्हटलं लवकर जाऊ. मग काय गाडी कशी बी न आणता डायरेक्ट आम्ही पोचलो त्यांच्यापाशी. हे बघा हे लाजत आहेत बघा कशी पोरून घेते. बघा 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 इकडं मागं जो रोड दिसतो का तिकडं गाठ आहे आपल्याला जायचे तिकडं. मग काय चला म्हणलं जाऊ लवकर. त्याच्या त्या गोट्याचं एक येड्यागतच करायला लागला बाबा. कसा बसल्या बघा वाचशागत. हे बघा मी आपलं घरी बाबा आपला केसांना हात फिरत बसली. हे बघा कसा बसल्या बघा. त्याला म्हटलं चल लवकर. मग काय घाट केली चढायला सुरुवात. तेवढ्यात आम्हाला लागलं हनुमानाचं मंदिर. मग काय पहिलंच लागलं. मग त्याच्या मंदिराच्या पाया पडलो. या बारक्याला घेतलं तर ह्यो बी लाजायला लागला का त्याच्यात. मग काय लाट कर एवढा लावून त्याला लाजलेला एवढा. मग काय त्याच्या पुढं आलं कचरा कोंडी होती त्याच्यात काहीच कचरा टाकला नव्हता. म्हणलं गोवाट्याला ते नेण्याला द्यावं टाकून. मग काय जाऊ दे म्हणलं हाय ते घरी आता. ते झालं म्हटलं चला आता लावा आपल्या मार्गाला उशीर होईन नाही तर. मग काय केली डायरेक्ट घाट चढायला सुरुवात. हे बघा मग काय घाट चढत डायरेक्ट आम्ही पोचलो कुठं माहिती आहे का. मंदिराच्या खाली जे कामावर होते का ना तिथं. हे बघा आम्ही दिसतो का बारा दिसतोय आम्ही हा काय कामान. मग काय तिथनं पुढं चला म्हणलं लवकर नाही तर लई उशीर होईन गर्दी जास्त असल्यावर. मग काय तिथनं डायरेक्ट पोचलो आम्ही मंदिरापाशी. पण गर्दी तर काही एवढी नव्हती बाबा. मंदिर कसं आहे बघा तुम्ही लवकरात लवकर कधी ना कधीतरी या मंदिराला भेट द्या मित्रांनो. चला जाऊ मंदिराच्या आतमध्ये. मग काय ही पुढं घंटा दिसते का. या घंटेचा आवाज आमच्या गावापर्यंत यायचा पाहिला. लोक असे म्हणतात पण आता येत नाही का काय माहीत. मग काय चला तुम्हाला दाखवतो मंदिर. आधी घंटा वाजू द्या. मग काय ते घंटा वाजवल्या आतमध्ये आलो काय तर मग सोमवारचा साप दाखवतो वाटतं. मला काही एवढं माहिती नाही. चला म्हटलं दर्शन घेऊ. मग काय आतमध्ये बी गर्दी एवढी नव्हती. पण चला म्हटलं घेऊ लवकर दर्शन. तिथं लिहिलं तर फोटो बिटो काढणे सक्त मला आहे. पण मी घेतला बाबा व्हिडिओ काढून तेवढा फोटो नाही काढला. मग काय मित्रांनो हे मंदिरातले जी पिंड आहे ना ती दररोज सजावतात. हो का आज बी खूप सुंदर अशा पद्धतीने सजवली होती. तुम्ही बी या कधीतरी बघायला. हो का खूप छान सजवली मित्रांनो. या कधीतरी बघाय. मंदिराचं अख्खं बांधकाम दगडाचं आहे मित्रांनो. कधी ना कधीतरी बघाय. अख्खा गारवा आहे भरू ना तिथं गारवा असतो. हे बघा हो का कशी आहे आपली गँग. मग काय ते झालं यांनी जरा मला भस्म लावला. हो का कसा दिसते भस्मात मी. मग काय पुढं आल्यावर दोघं जण आम्हाला ती प्रसाद वाटत होती लाडून ती होतं. मग काय ती घेतलं जरा प्रसादाला नाही नसताना म्हणायचं. मग काय ती खाल्ल्यावर लाटकरच्या अंगात ज्यूसच आला जाग्या. हो का आमदारकीला उभं राहायला लागतच करायला लागला. त्याला म्हटलं चल आमदारकीला पुढच्या वर्षी उभं राहू. मग काय पुढं चला म्हटलं मंदिराच्या आतमध्येच मंदिरं होती. त्या मंदिरांच्या पाया पडलो. का विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आणि मग काय ते झालं अजून पुढं खूप मंदिरं होती. मित्रांनो नक्की या भेट द्यायला मी मंदिराला. बाहेर आलो यांचं वेगळंच चाललं. हो का फोटो बिटो काय काढतात आणि ह्याव काय करतात आणि तेव्हा काय करतात. फोटोग्राफर कोण माहिती आहे का. हो काय लाटकर आणि फोटो काढायचा गोट्याचा. हो का मग काय म्हणलं राहू द्या गरीबाचा तर कोण काय फोटो बिटो काढा नाही. त्यांना म्हटलं जाऊ द्या तुमचं तुम्ही काढा आता चाललंय ते चालू द्या. मग काय नेण्या बी दामला आपला बसला तिथं. त्याला गोट्या म्हणला घे एखादा फोटो काढून. मग काय ते झालं चला म्हटलं मित्रांनो तुम्हाला मंदिर साईडने दाखवतो. हे बघा कसं आहे मंदिर. तुम्ही लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो. लई लांब नाही
पुण्यापासून लय तर लय 50-60 किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो. कधीतरी लवकरात लवकर आम्ही गॉगलमध्ये कसा दिसतोय मग काय. तिथं येण्याचं वेगळं, तिथं पडलेले पतंगी काय उचलून ह्याव काय करून. तिथं एक गुफा होती म्हणजे दरवाजा होता, आतमध्ये काहीतरी होतं. त्याला म्हणलं बघून येऊ मग काय. लाटकर घाबरला तो आला बाहेर, कारण की अंधार होता आतमध्ये. मोबाईलची टॉर्च लावली ना आतमध्ये बघतोय तर काय अख्खं मोकळंच होतं, पण वाचलंय गाणं होतं. म्हणलं चला लवकर बाहेर. मग काय तिथनं मी पळत बाहेर आलो, चालत नाही आलो. हे बघा खाली वाकू वाकू पळत आलो. म्हणलं डोक्याला लागलं तर आपली केस जायची, आधीच टक्कर पाडलाय. मग काय ती झाल्यावर चला पोरांचं चाललेलं पोरून घेत किचन घ्यायचं. म्हटलं आपल्याला काय जास्त जमत नाही, म्हटलं आपण द्वारा घेऊ चला. हो द्वारा कितीला आहे? 10 रुपयाचा भेटतो का? मग काय तिथं आपले अजून मित्र आले. मग काय त्यांना म्हटलं या लवकर दर्शन घेऊन या. बघा हा कसे वागतात बघा. म्हणलं या लवकर दर्शन घेऊन तोच तर थांबतो आम्ही इथं. मग काय लाटकरचं वेगळंच काहीतरी चालायचं बाबा. मग काय इथं म्हणलं आपण ती जास्त तर आपण काहीतरी करत बसू. मग काय इथं मंदिरं फिरत होतो आम्ही. हे बघा काका देऊ काहीतरी संदेश देते मित्रांनो. उठा कामाला लागा रे. तिथं लिहिलं उठा कामाला लागा. चला आपण उठून कामाला लागा. मग काय ते झालं म्हणलं चला आता मठात फिरायला जाऊ. मग काय चला म्हणलं लवकर जाऊ. सगळी निघली. मग त्यांचं झालं तर पाया पडून ते बी आली. रस्ता चुकलेली. मग चला म्हणलं आता मठात जाऊ. मठातले खराबर रोड होता. मग व्हिडिओ काय काढला नाही. तिथं गेल्यावरच काढला. बघा बंद करतो व्हिडिओ आता. तिथं गेले बी पोरांचा फोटो काढण्यातच सगळी बिझी होती, फिरण्यात बिझीच नव्हती. मग काय ह्याला म्हणलं तुला एक गोरा नाही बाबा भास्कर फोटो काढायचं. तेव्हा पोच बीज कसं देते त्या का का गोट्या त्याच्या मागं लगेच नंबर लावून. मावल्याला कोण काय फोटो बी काढा ना तरी ते फिरत होता तिथं. काय आला माझ्याकडं आता का. चला म्हणलं आता घरी जाऊ, नाही तर घरचे आपल्याला उचलून आपडते नेतात बुलेश्वरमध्ये येऊन. मग काय जातो मित्रांनो, बाय बाय. आपल्याला पेजला आपल्या सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सगळं करा. बाय बाय, भेटू पुढच्या भाग.